ज्ञानमन्दिरम् सत्यं शिवं सुन्दरम् सत्यं शिवं सुन्दरम् सत्यं शिवं सुन्दरम् सत्यं शिवं सुन्दरम्
तुम्ही दिलेल्या शिकवणीतून आज ते मोठे होतात. त्याच्यानंतर ना नेहरूजी बिराजदार पुण्यामध्ये ते आपला व्यवसाय करतात. त्याचबरोबर आशामा तांबोळीजी हे सगळे विद्यार्थी मिळून आज त्याचबरोबर गीताताई सुरवशी आपण सर्वजण मिळून खूप सुंदर सत्कार करत आहोत. माफ करा काही नावं मला म्हणजे बोलताना विसरली असली तरी. त्यानंतर आज कदाचित अनेक विद्यार्थी घडले असतील. सरांना बघितल्यानंतर भीती वाटायची, पण त्या भीतीमध्ये सुद्धा प्रेम असायचं, कारण त्याच्या मागे मुलं घडली पाहिजे. इतकंच नव्हतं तर चित्रकलामधली स्वच्छता टापटीपणा तर असायचाच, पण शाळेतल्याही स्वच्छता आणि टापटीपणा आणि विद्यार्थ्यांना शिस्तीसाठी त्यांनी हातामध्ये छडी घेतली, कठोर परिश्रम केला, आपल्या आयुष्याचं सोनं केलं आणि अनेक विद्यार्थी घडवले. आज त्याच गुरुजनांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त होत आहे विद्यार्थ्यांच्या वतीनं. सत्काराचं स्वरूप आहे शाल, श्रीफळ, पेटा, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र सुद्धा आहे. हा सुंदर सोहळा तुम्ही आयोजित केलात. अविस्मरणीय क्षण आहेत हे. वर्षी 10वी मध्ये बोर्डात प्रथम क्रमांक आलेली ज्ञानेश्वरी निंबाळकर त्यांच्या नातीने हे पुष्पगुच्छ स्वीकारावं सरांच्या वतीनं अशी विनंती करतो. आज जोरदार टाळ्या वाजवल्या घडवणारी त्यांची नात. गेल्या वर्षी 10वी मध्ये बोर्डात प्रथम क्रमांक मिळवला. सरांसाठी तो खूप अभिमान. नातीचं कौतुक केल्याशिवाय करमत नाही. सर सत्कार स्वीकारत असताना नातीला बोलवायला विसरले नाही. आजोबाचं आजीचं प्रेम किती असतं बघा. तसंच तुम्ही विद्यार्थी मराठीसारखा विषय आपण आवडीनं शिकला पाहिजे. सरांकडे बघून आम्ही त्या वयामध्ये शिकलो. टापटीप कसं राहायचं, छान पद्धतीनं कपडे कसे घालायचे, केसांची ठेवण कशी ठेवायची, आपण छान कसे दिसलो पाहिजे, हे पण आम्ही त्यांच्याकडून शिकलो. आज विद्यार्थी अनुकरण प्रिय असतात. तुमच्याकडून मराठी शिकता शिकता माणूस म्हणून कसं राहावं, समाजात कसं बोलावं, समाजात कसं राहावं. आज मी जे मराठीत सूत्रसंचालन करतोय, मीही त्यांचाच विद्यार्थी आहे. त्यांचा हात माझ्या डोक्यावर होता, आशीर्वाद होता, म्हणून आज मराठीमध्ये इतकं छान बोलता येतं. त्याबद्दल
सत्काराचं स्वरूप आहे. चांदीचं कॉईन, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ, फेटा आणि छोटीशी भेटवस्तू देऊ ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये मोठा बदल घडवला, शिकवलं, सावरलं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर ना खूप खूप धन्यवाद. आज आपल्या गुरुचा आशीर्वाद घेत असताना प्रत्येकाचं मन भरून येत आहे. यानंतर ना विद्यार्थी मेळा संपन्न होतोय. या प्रांगणातले, इमारतीतले अनुभव तुम्हाला नसतील, पण ज्या गुरुजनांच्या हाताखाली तुम्ही शिकलात त्या मधल्या माळावरच्या शाळेतले अनुभव तुमच्या सोबत असतील. याचा सत्कार संपल्यानंतर ऐकण्यासाठी सगळेजण इच्छुक आहेत. तुम्हीच बनवलात आमच्यासाठी संत महंतांची गौरवशाली गाथा, म्हणूनच आज आम्ही टेकवतो तुमच्या चरणावर नम्रपणे माता, नम्रपणे माता. हे सगळे विद्यार्थी आजच्या फेसबुकच्या एक संकल्पना आली, जे किरणजी पाटील साहेब, त्याचबरोबर तुकारामजी होते, जयदीपजी सुतोळे, मोहनजी सुरवशी आणि त्यांच्या सगळ्या वर्ग मित्रांनी सहकारी, त्याचबरोबर मालुकरजी काळे, या सगळ्या वर्ग मित्रांनी आणि त्यांच्या वर्गामध्ये शिकत असणाऱ्या सगळ्या ताईंनी, मैत्रिणींनी संकल्पना मांडली. आणि ती संकल्पना पुढे नेत असताना अनेक गोष्टींमध्ये चढ-विचार होत तो भी इसीलिए और मरेंगे तो भी इसीलिए, हमारी हड्डियां भी जला दी तो उसमें से आपका आवाज सुनाई देगी. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की वंदे. तरी या सर्व विद्यार्थ्यांमुळे मला येण्याचं भाग्य उजळलं. त्यांचं मी प्रथम सर्वांचा हार्दिक अभिनंदन करते. आणि मला एक बोलायचं म्हणजे की मी 10वीमध्ये नापास होऊन केवळ मला दुसऱ्यांदा परीक्षा भरण्याची परिस्थिती नसून नंतर मला सरांनी त्या परीक्षेला त्यांच्या स्वतःची फी भरून मला 10वी उत्तीर्ण केलं. आणि त्यामुळं मला एक देशाचं भाग्य उजळायला मिळालं. जे चिखलाचे गोळे होते शेख सरांनी 200 रुपये भरून मला 10वी उत्तीर्ण केलं दुसऱ्यांदा. खूप खूप धन्यवाद. याच्यापेक्षा मोठा क्षण कुठला असता. यानंतर ना मी जयदीप शितोळे, मी सध्या पुणे येथे भारत कोरमध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. एक मुलगी एक मुलगा, मुलगी आहे किंवा मुलगा आहे. कोण आहे? चेष्टा मस्करी. तर माझं नाव इस्माईल मैनुद्दीन शेख, माझी बायको रेश्मा इस्माईल शेख, माझी मुलगी सानिया इस्माईल शेख आणि मुलगा इम्रान इस्माईल शेख. मुलगा BCom करतो आणि मुलगी सायन्स 12वीला आहे. तर जेव्हापासून हा कार्यक्रम ठरवायचं जमलं तेव्हापासून तुकाराम येवते, जयदीप शितोळे आणि किरण मोरे हे कंटिन्यू संपर्कात होते.
सुरेखाताई सुरवशी आपण ओळख करून द्यायच्या आणि गिफ्ट व्हायचं आहे मंचावर यायचं. सासर आणि माहेर माझे घेत आहे आणि जयदीप शितोळे माझे धीर आहेत. सरांमुळे मला इतका अभिमान आहे की सर मला सगळे देश दाखवले. सगळं हे काय आहे ते मला देशाच्या संरक्षणासाठी मला प्राधान्य दिले. हे पण सर लोकांनी दिले. मला वाटतं ते शेख सर आल्यानंतर मला असं होतं की इंग्लिश येत नव्हतं. नंतर ना 8वीला थोडे पहिली लिपी दुसरी लिपी शिकलो तरी शेख सर हात जोडून आम्हाला शिकवत होते. तेच अभिमान आहे आम्हाला. आणि डोंसाळ सर आल्यानंतर आम्ही तासाला येत नव्हतो कुठेतरी हे करत होतो. तरी पण मला 9वीला डोंसाळ सर इतकं हे करून मला पुढं केले. मला हेच अभिमान आहे डोंसाळ सर. अजून माझं नाव शाहूराज विठोबा टिके. माझा बिझनेस धंदा टूर्स अँड ट्रॅव्हल्स. मला 4 मुलं, 2 मुली, 2 मुलं. आणि एक शाळेचा हिस्सा सांगतो. मी शाळेमध्ये एकदम ढ विद्यार्थी होतो आणि वडिलांना शिकण्यासाठी भरपूर वह्या पुस्तकं दिलेले होते. तर माझा अभ्यास करण्यासाठी माझे मित्र मला पुस्तक मागितलं तर माझा अभ्यास त्याने करायचे. ज्यावेळेस शेख सर मला प्रश्न विचारायचे इंग्लिश तर मला काय येत नव्हतं. प्रश्नाची लाईनशी प्रश्नाला उठायचं. ज्यावेळेस माझा नंबर आहे त्यावेळेस मला बैस तुला काय येत नाही तू बैस खाली मी बसून राहायचं. शाळेचं महत्त्व काय आता कळतंय ज्यावेळेस मी बिझनेसमध्ये जातो. ज्यावेळेस इंग्लिश मला 3 मुलं, 2 मुलं 1 मुलगी. सासर माहेर इथलंच पूर्वच. माझे मिस्टर ग्रामसेवक आहेत. मोठा मुलगा MPSC पास झाला. मुलगी DMS पास झाली आणि लहान मुलगा CA करत आहे. मी एवढंच मोठं असून संपत. खूप छान तुम्ही हिरे घडवलात. MPSC पास झालाय. नमस्कार मित्रांनो. माझी आई करुणा सुरवसे. तिच्याबद्दल आता काय सांगा. ही 10वी फेल आहे पण एका मुलाला MPSC, एकाला BMS डॉक्टर आहे माझी बहीण आणि एका लहान भाऊ आहे तो CA करतो सध्या MPSC करतो CA. त्याच्याबद्दल मी माझ्या आईचे वडिलांचे मनापासून आभारी मानतो. मी बालाजी आप्पासाहेब पाटील राहणार कोरनर तालुका अक्कलकोट. 10वी पासचा विद्यार्थी आहे. मी सध्या शेती करत आहे. मला थोडं खूप धन्यवाद. 3 दिवसामध्ये झाला गेला. 3 दिवसामध्ये सर्वांचं कॉन्टॅक्ट एक दुसऱ्याबरोबर झालं गेलं की आमच्या बॅच यश आहे. हे एक प्रकारे सांघिक यश आहे. हे बोलतात ना सांघिक यश ते एकत्रितपणा आहे तो आमच्या बॅचमध्ये आहे. काही उणवा एक दुसऱ्यामध्ये असू शकतात पण त्या उणवाकडे दुर्लक्ष करून जे चांगले सकारात्मक करून आपण त्याच्यामध्ये पुढे चाललोय. आणि बॅचचा सर्वच विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये तसंच पुढे चालले. नकारात्मक विचार बाजूला. सर्व महिलांनी स्टेजवर आहे. पुष्पा इंडे काय बोलायचं का. पुष्पा इंडे इकडे बोलते मी. शाळेला दिलेलं योगदान हे खूप मोठे आहे आणि सर्व शिक्षकांनी केली मोठी खूप खूप आहे. त्यांच्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि सर्व मित्रांचे पण अभिनंदन. माझं
सासरचं नाव शैनाज गुलाब तांबोळी, मायाचं नाव शैनाज गुलाब तांबोळी, सासरचं नाव शैनाज तेजाब फुलारी. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा DMLT केलाय, दुसरा मुलगा 10वीत आहे. मी भानुका काळे. मी सध्या मुंबई मीरा रोड इथं आहे आणि माझा कंस्ट्रक्शन लाईनचा धंदा आहे. पहिल्यापासूनच माझे आदरणीय लोणकाळे सर यांचा गणिताचा मी पक्का आहे. कारण ज्याचं आयुष्यात गणित पक्का तो पुढे भविष्यात पक्का असतो. त्याच्यामुळे कुठली पण सुरुवात ही तुमच्या गणितापासून करा. कुठलं पण गणित लावा, शाळेपासून ते लग्नापासून ते फार भविष्यात आहे. त्याच्यामुळे आदरणीय लोणकाळे सरांचा मी खूप खूप धन्यवाद करतो. आणि इथं मी माझे जे 2 छोटे शब्द बोलतो ते सर्वांचा धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद पालकमंत्री साहेब. आपण बोलायला नकार देत होता तरी पण तुम्ही 2 शब्द मांडले यासाठी मी तुमचा खूप खूप धन्यवाद. सर्व मित्रांना विनंती आहे की कमीत कमी आपली ओळख देऊनच कृपया बंदावा. हॅलो, मी अमोलाल शेख मोत्याळ. मी इथे राहतो. माझा व्यवसाय किराणा आणि ड्रायव्हर आहे. माझी मुलगी सानिया अमोलाल शेख ही 15वी शिकत आहे. मुलगा साहिल अमोलाल शेख ही 12वी शिकत आहे. तिसरा मुलगा रेहान अमोलाल शेख. मी श्यामराव बाले. मी सोलापूर येथे माझा सर्व व्यवसाय करतो. मला 3 मुले आहेत. माझी मोठी मुलगी आहे, दुसरी मुलगी 10वीत आहे, तिसरी मुलगी 6वीत आहे. धन्यवाद श्यामराव. जयतीन मौला शेख. सध्या पुण्याला पिंपरी चिंचवडला चाकण या ठिकाणी वडवी इंडस्ट्रीजमध्ये सिनियर ऑफिसर या पोस्टवरती काम करतो. मला 2 मुलं आहेत. मिसेस माझी करिमा शेख गृहिणी आहे. मित्रांनो, सांगायचं म्हटल्यानंतर 1993-94 माझं नाव अशोक चोपा कुंभार. मला 2 मुली आहेत. एक मुलगी 12वीला, एक मुलगी 13वीला, एक मुलगा 5वीला आहे. माझे नाव राहुल निवृत्ती बनसोडे. मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या ऑफिसमध्ये असिस्टंट OS म्हणून सर्व्हिसला आहे. माझी मिसेस प्रीती बनसोडे गृहिणी आहे. मला 2 मुले आहेत. ते कॉन्व्हेंट हायस्कूलला शिक्षण. मला 3 मुली, 1 मुलगा. 1 मुलगी BTech ॲग्री दापोली इथे शिक्षण घेत आहे. 1 मुलगी 12वी सोलापूर वाचन कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. 1 मुलगा 10वी पास आहे. 1 मुलगी 6वीत आहे. तरी माझी गृहिणी ही अंजली संतोष. जसे की दगडावरती भांड्या ठेवलं जातं आणि मग त्याच्यातून स्वयंपाक शिकण्याची ऊर्जा मिळते. तसे या कार्यक्रमाला या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चंद्रकांत आपले मित्र आपल्या व्यासपीठावर सर्व शिक्षकांच्या चरणी वंदन करून तारुण्य अवस्थेतल्या मावळतीकडे चाललेलो आहोत.